हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा आज आपण एकही बटाटा न वापरता साबुदाणे वडे कशा पद्धतीने केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि ज्यांना बटाटे चालत नाही आहे, काही लोकांना बटाट्याचे वर्ज्य असतं औषधामुळे, तर आपण साबुदाण्याचे वडे जे दाखवत आहे ते आहे अशा पद्धतीने बनवलेत आणि खूप सॉफ्ट बनतात. काहीही फरक पडत नाही बटाटे न टाकल्यामुळे, पण बनवण्याची थोडीशी पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणि मी आता सगळ्यात मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर घेतले आणि थोडेसे शेंगदाणे आणि मिरच्या थोड्याशा हलक्याशा भाजून असे पाववाटी आपले शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे सगळे आपल्याला मस्त असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं मी मीठ टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. या पद्धतीने एक अर्धा चमचा मी असं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित त्याला बारीक करून घेणार आहे. आणि हे भांडं मी सेपरेट आणलेलं आहे, त्याच्यामुळे मला सगळं ह्याच्यामध्ये बनवता येते. आता हे बघा मी मिक्सरला बारीक करणार आहे. मिक्सरला थोडंसं कमी जास्त करून आपल्याला व्यवस्थित बारीक दरदरीत असं त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण एकदा असं शेक करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं, एकजीव करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की मिक्सर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सर थोडं मिक्स करून असे आपल्याला बनवायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता, मी थोडेसे आपले 1 कपभर असे साबुदाणे माझ्याकडे होते, पहिलेच भिजवले होते. गेल्या वेळी मी साबुदाण्याची खिचडी केली होती, त्याच्यामुळे मी म्हटलं आता जे उरलेले आहेत 1 कपभर असेल छोटंसं, तर थोडंसं ह्याला आपण तेलामध्ये फुटू नये म्हणून थोडंसं टेचून घेतो आहे. आणि त्याच्यामध्येच मी मिक्स थोडंसं करून घेतलेलं आहे. जे वाटण आहे आपलं त्याच्यात काहीच न टाकता साधा जो मसाला आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची, बस एवढंच आहे. आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे. मीठ आपण पहिलं टाकलेलंच आहे. तर आता हे बाइंडिंग होण्यासाठी काय करायचं, तर बाइंडिंग होण्यासाठी तुम्ही बघू शकता आता मी कशा पद्धतीने बाइंडिंग होण्यासाठी काय करते ते बघा. तर सगळं पहिलं एकजीव करून घेते व्यवस्थित सुटसुटीत आपले. आणि आता पूर्ण एकत्र हे झालं की थोडेसे त्यातले साबुदाणे आपण ठेवून देतो आहे. आणि म्हणजे जो 4 भागातला 1 भाग आपण ठेवून देतो आहे आणि 3 भाग आपण मिक्सरला बारीक पुन्हा करून घेतो, कारण आपल्याला बाइंडिंग चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर बाइंडिंगसाठी आता आपल्याला हे कोरडं आपल्याला होणार आहे. हे बघा मिक्सर आता आपल्याला व्यवस्थित त्याचे मिनी वडे झालेच पाहिजे आणि ते व्यवस्थित हे बरोबर मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि सगळं एकजीव होण्यासाठी भांड्याला मी सारखं हलवत आहे. आणि आता हे झालेलं आहे. हे बघा, हे एवढं आपण 1 मुठी ठेवून बाकी 3 मुठी आपण मस्त असे हे मिक्स करून घेतो. ज्यांना बटाटे चालत नाही त्यांच्यासाठी योग्य आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, काही चवीत फरक पडत नाही आहे. थोडंसं आता मी बाइंडिंगसाठी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तो एकजीव होईल आणि लगेचच होऊन जातं, ते काही वेळ नाही लागत. कोणी बोले आमच्या उपवासाला हे चालत नाही, तर तुम्ही असं बनवू शकता. हे बघा व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि त्याचे मी मिनी असे वडे करते, अगदी मीडियम साईजचे छोटे छोटे. आणि ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही, हेच एक वैशिष्ट्य आहे. साबुदाण्याचे वडे असे वाटताना आपल्याला भरपूर असे वाटतात, पण त्याचे जेव्हा आपण वडे करतो तर तेल जास्त ते शोषून घेत नाही आहे. तर आता हे मी मिनी वडे करते. तर सगळे आपण करून घेतलेलं आहे. आता थोडेसे राहिलेले आहेत. आता आपण बाजूला तेल गरम करून ठेवलेले होते, तर तेल पण तुम्ही बघू शकता खूप कमी घेतले. आणि 3-4 असे मी सोडून देणार आहे, कारण फर्स्ट टाईमच आपलं हे आहे, म्हणजे एकदम टाकायचं नाही आहे, तेलाचं टेम्परेचर बघून. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की म्हणजे कुठलेही वडे असेल तर वरून कुरकुरीत झाले आणि स्लो गॅसवर मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे. गॅसचं टेम्परेचर कमी जास्त थोडंसं तुम्ही करू शकता. कलर येण्यासाठी मी हलकीशी होममेड हळद आहे, आपली घरगुतीच हळद आहे, अजिबात बाहेरची नाही आहे. आणि उपवासासाठी तुम्ही हळद वर्ज्य करू शकता, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण बाकी जे तुम्हाला कोथिंबीर वगैरे वर्ज्य करा उपवास ज्यांचा असेल
नाही तर मग कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न करणार की उपवासाला हळद कशी चालते. तर उपवासाला हळद चालते नाही चालते ज्याचं त्याचं वैयक्तिक हे आहे. कोणाला जसं काही चवीनुसार कोणी टाकतं, कोणी कलरसाठी टाकतं. तर कोणाच्या उपवासाला जर चालत नसेल तर ते तुम्ही स्किप करा. आणि मी आपलं कलर, कारण माझा उपवास नाही आहे पण थोडंसं उरलं होते म्हणून मी म्हटलं आता नाश्त्याला काय करायचं. तर हे मस्त बघा तुम्ही बघा मिनी वडे, आणि खूप छान स्लोमध्ये मस्त व्यवस्थित आतपर्यंत असे ते शिजले पाहिजेत. त्याच्यासाठी एवढं आपण हे व्यवस्थित फ्राय करतो आहे. आणि तुम्ही बघू शकता मी सारखे वर खाली करते, कारण एकसारखे आपल्याला तळले गेले पाहिजेत आणि अप्रतिम होतात हे वडे. हे बघा आता तुम्ही बघू शकता फ्राय पण आपले झालेले आहेत. आणि ह्या पद्धतीने आपण कलरसुद्धा बघा, मी काहीही फिल्टर वापरलेलं नाही आहे. अगदी मस्त असे हे वडे झालेत आणि आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अप्रतिम होतं ते, अप्रतिम. कलर पण बघा, असे वाटते खरोखर आपण याच्यात बटाटे टाकलेले आहेत. हे बघा अप्रतिम आणि एकदम गरमागरम, असे वाटतच नाही की ह्याच्यामध्ये बटाटा नाही आहे. तर ही आहे आपली मस्त अशी पद्धत करण्याची. तर तुम्हाला कशी वाटली आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला. कारण मला असं छोट्या गोष्टी अशा दाखवायला खूप आवडतात. तर जेणेकरून आपल्याला उपवासामध्ये कोणाकोणाला बटाटे चालत नाही आहे, वाताड असतात बटाटे. तर बरेच जण म्हणतात थंडीमध्ये हे नका खाऊ, वात असतो. कोणाला पथ्य असतात बटाट्याचे. तर ज्यांना पथ्य असेल तर त्यांनी अशा पद्धतीने करून घ्यायला काहीच हरकत नाही. अजून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय त्याच्यात अजून काय मसाले टाकायचे असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. असं काही हे नाही की म्हणजे हे उपवासाच्या वेळी उपवासासारखे बनवा तुम्ही आणि इतर वेळी तुम्ही या पद्धतीने बनवा. आणि हे बघू शकता जरा फुटला का, तर ओव्हर कुक झाल्यानंतर आहे ना हे तटदिशी असे फुटतात. तर ते हे तुम्हाला मी दाखवले, कारण थोडंसं तेल थोडंसं तिथले तिथे उडतं. हे आपण जे टेचून घेतलेत हे जे साबुदाणे ते असे फुटायला नको म्हणून सुद्धा त्याचा एक भाग असा आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे वडे आपले तळून घेते. तर नक्की तुम्ही बनवून बघा, खरंच तुम्हाला खूप हे आवडेल. आणि हे स्लो गॅसवरच चाललेलं आहे. थोडंसं गॅसचं टेम्परेचर तुम्ही कमी जास्त करा आणि जास्त कुक करू नका. वरचं आवरण आणि बारीक गॅसवर व्यवस्थित असं कलर सुंदर आला असेल, असा तांबूस कलर असा आला असेल तर हे वडे आपले झाले तसे समजायचे. कारण जास्त मग पुढे कुक केल्याने ते फुटतात आणि मग ते तुम्हालासुद्धा घाबरायला होईल. कारण अगदी आणि काळजीपूर्वक करायचे कुठलेही वडे फ्राय करताना, जेणेकरून साबुदाण्याचे वडे कधी कधी काय होते साबुदाणे फुटतात असे तेलामध्ये, कारण ते फुललेले असतात त्याच्यामुळे. तर हे बघा खूप सुंदर असे वडे झालेले आहेत. आणि तेल बघा हे एवढं उरलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हे तेल काही जास्त घेत नाही. या पद्धतीने आता आहे जेवढं आहे तेवढंच तुम्हाला हे तेलसुद्धा दिसणार. आता थोडेसे 3-4 जे काही राहिलेले आहेत शेवटचे ते मी फ्राय करते. तर अशा पद्धतीने हे खूप सुंदर आणि खूपच चविष्ट झालेले आहेत. मला तर कुठे असं म्हणजे जाणवलं नाही की मी बटाट्याचं तर खातेच, पण असं जाणवलं नाही आहे. पण कोणाला वर्ज्य असेल त्याचा नक्की उपयोग होईल, की ज्यांचा उपवास आहे की त्यांना आता म्हणजे बटाट्याचा फराळ न करता थोडंसं साबुदाण्याचा जर फराळ करायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा. आणि कलर तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आलेला आहे, खूप असं सुंदर असं. आणि एकसारखे सगळे फ्राय झालेले आहेत तर खूप छान. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि मी तळण्याला थोडा वेळ दाखवला म्हणजे तेल किती उरलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हे बघा जास्त तेल घेतलेलं नाही आहे आणि वरून पूर्ण ते ड्राय दिसतं, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. हे बघा हे पूर्ण आपलं जसं आहे तेवढेच तेल राहिलेलं आहे. थोडंसं एक अगदी थोडंसं लागलं असेल तर, नाही तर याला तेलाची जास्त गरज नसते. पण शॅलो फ्रायपेक्षा हे डीप फ्रायच मला आवडतात. शॅलो फ्रायने थोडेसे असे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर आता मी सर्विंग प्लेटमध्ये मस्त घेते बघा. आणि हा माझा सकाळचा ब्लॅक टी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. अपलोड करायला थोडा उशीर झाला आहे, कारण मला खूपच असं दाखवायचं होतं काय काय व्यवस्थित, म्हणून थोडंसं मी वेळ घेतला आणि तुम्हाला एकदम सविस्तर मी दाखवलेलं आहे. तर खूप सुंदर, खूप छान. नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि खूप गरम गरम आहे. अशाच पद्धतीने मस्त असे उपवासाचा एक नवीन असा तुम्हाला एक डिश म्हटलं तर
छानपैकी असे सुंदर असं हे झालेलं आहे. तर मला तर खूपच आवडले. तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही स्वतः प्राऊड फील कराल की याला बाइंडिंगसाठी आपण पाण्याचा फक्त हापका घेतलेला आहे आणि वडे आहे तसेच झालेत, किंवा आपण इतर पिठं वगैरे काय त्याच्यात मिक्स न करता ह्या पद्धतीने केलेत. तर तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की तुम्ही बनवून बघा आणि नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. आणि सर्वांना मस्त असं धन्यवाद.